चिरनेरचा महागणपती प्रवेशद्वार. आपण आलो आहे 3.5 शक्तिपीठाचा महिमा, म्हणजे यावर्षी इथे चिरनेरमध्ये डेकोरेशन केलं आहे. महालक्ष्मी माता मंदिर, तुळजाभवानी, रेणुका माता आणि सप्तशृंगी, तर ते खास आकर्षण आहे. तर ते बघण्यासाठी आपण आलो आहे. केलंबा देवीचं दर्शन घेतलं, पण आम्हाला काय ब्लॉग काढता नाही आला कारण गर्दी भरपूर होती आणि पाऊस होता. तर बाबू पण आहे आपल्याबरोबर, श्रावणी आहे, तर झोपली आहे ती. तर जाऊया आपण आता. केलंबाच्या इथून आपण आतमध्ये आलो खारपाड्याच्या इकडून, आणि 10 किलोमीटर दाखवत होतं चिरनेर. तर आपण तिकडे आता चाललो आहे. तर चला जाऊया आपण आता, आणि महागणपतीचं पण दर्शन घेऊया चिरनेरच्या. तर चला. इकडे कोके आमचं झोपलं आहे, बाबू वैतागले ती कारण दुपारी झोप नाही झाली तिची. तर आपण आलो आहे, महाराजांचं स्मारक आहे, इकडून एंट्री, आणि आपण इथून असं सरळ जायचं आतमध्ये. तर जाऊया. बघा इथं पोस्टर लागलेत. अजून लोकेशन आहे म्हणजे चिरनेर, रांजणपाडा या गावात आहे. तर जाऊया आपण आता. तर चलो. हे बघा पोचलो आपण. एंट्री पण एकदम भारी आहे, रॉयल वाटते, मस्त केलं आहे. कुठल्याकडे किल्ल्यावर आल्यासारखं वाटतंय. चला जाऊया आपण आतमध्ये आता, जास्त वेळ न घालवता. श्री सत्यनारायण समाज मंदिर चिरनेर, रांजणपाडा आणि चिंचपाडा. तर चला जाऊया आपण आता दर्शन घ्यायला. उठले आणि तिने तलवार घेतली होती, तर तिला राजे दिसलेत उठल्या उठल्या. तर राजांना तलवार दाखवते. कोणाला तलवार दाखवते तू? नमो कर राजांना. राजेंसमोर. हा बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय शिवराय. चला सावकाश. तिथून आतमध्ये प्रवेश केला की बघा दिसतंय तुम्हाला, मस्त मस्त दिसतात. देखो भारी केला. कोल्हापूरची महालक्ष्मी, इकडे तुळजापूरची तुळजाभवानी, हे बघा. इकडे रेणुका देवी माहूर गडावरची, हे बघा. आणि इकडे आहे सप्तशृंगी. सेम वाटतात अक्षरशः, एक नंबर आहे. आणि बनवलं बघा किती भारी, छान एकदम. हे बघा क्राऊड नाही आहे, क्राऊड एकदम कमी आहे. हे बघा मस्त देखावे केलेत, एक नंबर. हे बघा एक नंबर वाटतात अक्षरशः. असं वाटतंय रिअलमध्ये आपण कोल्हापूरला पोचतोय महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. हे बघा एक नंबर. नवीन काहीतरी दरवर्षी यांच्या इकडे असतं असं मी ऐकलंय. आपला मित्र आहे यांच्या इथल्या गावातला, पण तो सध्या कंपनीत आहे त्यामुळे आपल्याला माहिती नाही. हे बघा इकडे तुळजाभवानी पण एक नंबर वाटते. हे बघा मस्त एकदम. हा बघा सेम टू सेम तुळजापूर. अच्छी नवी माळ आहे. हे बघा रेणुका देवी माहुल गडावरची. हे बघा भारी वाटतं बघा, सेम टू सेम. आणि इकडे आहे सप्तशृंगी नाशिकची. यस आई. दादा आहेत आपल्याला, तर या शक्तिपीठाविषयी आपल्याला माहिती सांगतात. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणता तुम्ही? हे डेकोरेशन एवढं भव्य दिवस साकारलं, एकदम भारी वाटतंय आणि बघून असं वाटतं की खरंच आम्ही तिथे आलोय, शक्तिपीठाला भेट दिली आहे. तर किती वर्षापासून तुमचं हे चालू आहे डेकोरेशन वगैरे? म्हणजे साधारणतः देवी 1990 पासून मानतोय. ओके. 36वा वर्ष आहे. 36वा वर्ष आहे. बापरे. गेल्या वर्षी रेणुका माताची होती. हा. त्याच्या अगोदर सर्व देवा आम्ही अगोदर मांडलेल्या होत्या, आणि आता या वर्षी त्या चारी पण एकत्र गेल्या. ओके. आमचे प्रेरणा असताना संतोष ठाकूर ओके यांनी सांगितलं की या वर्षी आपण 3.5 शक्तिपीठ मांडायची.
मांडायचे म्हणून आम्ही यावेळी 3.5 शक्तिपीठापैकी ज्या देव्या आहेत त्या तिथं तुम्ही हे केल्यात. खरंच खूप छान वाटलं. तुमचं नाव काय दादा? माझं नाव योगेश राव. आणि तुमचं प्रफुल्ल तुमचं प्रशांत ठाकूर. प्रशांत ठाकूर. हे चिरनेर गावात आलो होतो आणि खरंच तुम्ही जर अगोदर व्हिडिओ पूर्णपर्यंत बघितला असेल तर देखावा खूप छान आहे. बरं वाटलं काका तुम्हाला भेटून. आणि अशीच पुढच्या वर्षी नवीन काय असेल एक्साइटेड नवीनच असेल. हा मनात संकल्पना आमची असेल आहे ते पुढच्या वर्षी आम्हाला बघायला भेटणार आहे. दर्शन करू शकत नाही म्हणून संतोष ठाकूर साहेबांनी ही संकल्पना मांडली. ओके ठीक आहे धन्यवाद. सर्वांना एकाच ठिकाणी चारही देवांचं दर्शन भेटणार आहे नाही खरी गोष्ट आहे. ही संकल्पना छान आहे. 3.5 शक्तिपीठ बघायला भेटणार आहे तर नक्की आवर्जून भेट द्या. अजून किती आता उद्याचा दिवस एक राहिला ना फक्त दसऱ्याला विसर्जन होतं. ठीक आहे धन्यवाद. 3.5 शक्तिपीठांचं दर्शन आम्हाला मस्त झालं आहे. कधी माहिती नाही आम्ही ह्या 4 देवांच्या इथे जाऊ पण एवढं भारी दर्शन होतं आणि मंडळ पण एवढं भारी आहे. काय सांगशील तू मंडळाबद्दल? पण एक नंबर लोक पण इथली आणि देखाव पण एवढा भारी केलाय. खूप खर्च खरंच असं वाटतं साक्षात ते देव्या आहेत तिथे असं वाटतं भास होतं. आणि त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली की अगोदर 4 वर्षापूर्वी ते एक देवी ते बसत होते म्हणजे त्याचा देखावा असा. यावर्षी 4 देवा एकत्र बसवल्या तर पुढच्या वर्षी पण त्यांची काहीतरी नवीन संकल्पना आहे. तर आपण चिरनेरला आलो आहे तर आता मग महागणपतीचं पण दर्शन घेऊ कारण किती वर्ष महागणपतीला येऊ हे चाललं होतं. तर आता आलो आहे चिरनेर गावात तर चला आपण आता जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया. तर चलो पिलू हाय कर. किती दिवसापासून किती वर्षापासून येऊ मी करत होतो. फायनली आपण आलो आहे महागणपती प्रवेशद्वार चिरनेरचा. तर हा बघा हा महागणपतीचा आणि तिकडे स्वामी समर्थ आणि जय हनुमान. तर हे वरती कमानीवरती रेखाटलेत आणि आपण जाऊया आता. गावातून आलात की लेफ्ट साईडला गावातून आतमध्ये सरळ यायचं आणि सॉरी राईट साईडला आतमध्ये जायचं आहे. तर चला जाऊया आपण आता महागणपतीचं दर्शन घेऊया. चला रेडी आहात दोघं पण तुम्ही? चला जाऊया आता. हा भरली हे बघा तर पोचलो आपण शिरनेरच्या महागणपतीच्या इथे. तर चला जाऊया आपण आतमध्ये. आता गर्दी नाही आहे कारण नवरात्र चालू आहे त्यामुळे सगळ्यांचा अकौल देवांकडे आहे. तर चला जाऊया आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊ. पोचलो आपण महागणपतीच्या इथे. हे बघा बाप्पांची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमो करा बाप्पांना. संकट दूर कर सगळ्यांना व्यवस्थित ठेव सुखी समाधानी ठेव सगळ्यांना. मस्त मंदिर परिसर आहे. शांतता एकदम. हे बघा आतमध्ये बाप्पाचं दर्शन घेतलं आपण आणि खरंच मंदिर परिसर खूप शांत वाटतं. एकदम शांतता आहे. हे बघा आणि गणपती संकष्टीला वगैरे इथे गर्दी खूप असते. अंगारकी किंवा संकष्टी वगैरे असेल. आणि इकडचा काहीतरी एक इतिहास पण आहे की हे बघा इकडे 25 सप्टेंबर 1930च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या इतिहासाची साक्ष देत असलेली बंदुकीची गोळी लागलेली गंज म्हणजे इथे काहीतरी असेल असं. आपल्याला पण एक्झॅक्ट माहिती नाही. ते आपल्याला तिथं शक्तिपीठाला गेलो होतो आपण. हे बघा असं हे बघा दिसतंय समथिंग असं काहीतरी आहे. हे बघा इथे हे बघा इथे दिसतंय ते. हा इतिहास आहे जो चिरनेर गावाला लागलेला. हे बघा हे बंदुकीची गोळीची निशाणी दिसते तुम्हाला. हे बघा या साईडला हे बघा ही क्लिअरमध्ये असा इतिहास आहे. आपला मित्र आला असता तर त्याने सांगितलं असतं पण तो पण ऑन ड्युटी आहे. त्याच्यामुळे मंदिर परिसर एक नंबर आहे. आजूबाजूला तळाव आहे. इकडे बघण्यासारखं भरपूर काय आहे. इकडे हुतात्म्यांचं स्मारक वाटतं तर तिकडे पण जाऊया आपण. चला कारण आलो आहे तर ब्लॉग थोडा लॉंग करू कारण सध्या आपल्याला वॉचिंग आवरची गरज आहे. तर चला स्मारक आहे शिरनेरचं जंगल सत्याग्रह हुतात्मा शिल्प स्मारक. हे बघा ज्या सत्याग्रहात ज्यांनी भाग घेतला त्यांची स्मारक इथं उभारलेत. हे बघा
आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा थोर विभूतींना विनम्र अभिवादन. हे बघा सगळ्यांची नावं आहेत. दिघोड्याचे धाकटी जुई, मोठी जुई, चिरनेर, हे बघा खोपटे, चिरनेर, पानदिवे आणि कोपरोली असे विविध गावातून आहेत सगळे. हे बघा हे बघा बंदूक खाली ठेवा असं पोलिसांना संघर्ष करणारी गोळी लागली. रघुनाथ मोरेश्वर न्हावी, परशुराम रामा पाटील पानदिव्याचे सत्याग्रह तुकडीचे नेतृत्व करताना गोळी लागली यांना. आणि त्याच्यानंतर आहेत हसुराम बुद्धाजी घरत खोपटे, कडवा सत्याग्रह माळरानावर सत्याग्रहाला गोळी लागली यांच्या. आणि त्याच्यानंतर आहेत नागा महादू कातकरी चिरनेर, जिद्दी आदिवासी सत्याग्रह जंगलात सत्याग्रह करताना गोळी लागली. आणि इकडे नाव थोडं पुसट दिसतं त्यामुळे आपल्याला समजत नाही आहे. 1932 सालाचं आहे. आणि त्याच्यानंतर धागू गवत्या फोफे रकर चिरनेरचे सत्याग्रही चणे कुरमुरे वाटत असताना मानेत त्यांच्या गोळी लागली ते हे. आणि त्याच्यानंतर राम बाबा कोळी मोठी जुई, पोलिसांची आक्रमक प्रतिकार करताना गोळी लागली त्यांच्या. आणि आनंदा माया पाटील धाकटी जुई, साथीदारासह घोषणा देत असताना जबड्यात गोळी लागली त्यांच्या. बापरे हे बघा. आणि नंतर आलू बेमट्या मात्रे दिघोडे, खाली घेऊ नका गोळीबार होते असे ओरडून सांगताना गोळी लागली त्यांच्या. आता असे हे स्मारक आहेत. हे बघा हुतात्मा स्मारक. तर आपण बघितले शिरनेरच्या महागणपतीचं मंदिर आहे त्याच्याच लेफ्ट साईडला हे हुतात्मा स्मारक आहे. तर चला जाऊया आपण आता. बघितलं अपडेट घेतला. ब्लॉग कसा वाटला शेवटपर्यंत बघा. माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर या इकडे आणि भेट द्या गणपती मंदिराला. आणि ते शक्तिपीठ का आता काय नवरात्रीचा आजचा 9वा दिवस आहे त्यामुळे बघायला भेटणार नाही. ब्लॉग कसा वाटला आम्हाला सांगा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. कसं वाटलं तुला असलंच शक्तिपीठ आणि चिरनेरचा गणपती? काहीतरी अशी गोष्टी जी आपल्याला माहिती पण नसतात त्या आपण फिरणं गरजेचं आहे. तर बीच इकडे तिकडे फिरण्यापेक्षा अशा गोष्टी फिरा. लक्ष द्यावं सगळ्यांनी आणि आमच्या व्हिडिओ मार्फत अजून लक्ष द्यावं. चला थँक्यू सो मच. जाऊया. गुड बाय. बाय बाय. साईडला